रोड बनवायला डांबर बांबूपासून बनवता येते. बरं. रोडच्या कडचे जे बॅरिकेड्स आहेत बांबूपासून बनवता येते. इथेनॉल बांबूपासून, मिथेनॉल बांबूपासून, कपडे बांबूपासून, फर्निचर बांबूपासून. हा, मी ऐकलं तुम्ही आपल्या सोलापुरामध्ये का कुठे ते बनियन आणि सगळे जे अंतर्वस्त्र आहे, अगदी कपडा सगळं Towel. बांबूपासून तयार व्हायला लागले. हो, टॉवेल पण. बिलकुल बिलकुल. आज मला खरं तर आठवण राहिलेली नाही, तुम्हाला उद्या मी पाठवून देतो. तुम्ही एकदा बांबू टावेल जर वापरायला सुरुवात केलात किंवा अंडरवेअर आणि बनियन तुम्ही बांबूचे वापर. आता माझ्याकडे बांबूचं सॉक्स आहे. तुम्ही जर सॉक्स जर कपड्याचं वापरलात तर 1 दिवसामध्ये स्मेल येतंय. हे बांबूचं हे आहे, सॉक्स आहे, हे 15 दिवस जर वापरलं तरी दुर्गंधी येत नाही. ह्याच्याकडे मेडिकल प्रॉपर्टी एवढी जबरदस्त आहे, याचं तुम्हाला अजिबात नुकसान होत नाही. अशा पद्धतीचं हे बांबूचं चमत्कार आहे. आणि मग बांबू ज्याला कळलं, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये माणसाला लागणाऱ्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू बांबूपासून बनवता येऊ शकतात. फक्त आपल्याकडे दुर्दैव असं होतं की बांबूपासून पहिलं सुपं आणि टोपल्या एवढ्याच बनल्या जायच्या, आणि म्हणून बांबू हे फक्त बुरुड समाजाचं प्रतिनिधी आहे किंवा बुरुड लोकच बांबूमध्ये काम करतात असं वाटलं जायचं. आणि आजसुद्धा मी बघितलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये बुरुड नावाचा जो समाज आहे तो आपल्या बांबूला दैवत समजल्यासारखं समजतो. यावर्षी बुरुड समाजाने पुण्यामध्ये, रायगडमध्ये बोलून माझा सत्कार केला. मी तर काही बुरुड नाही जाते ना, परंतु बुरुड मेळाव्यामध्ये मला त्यांनी बोलून सत्कार केला का त्या समाजाला बांबूची ताकद माहिती आहे.